नमस्कार, मी श्वेता जोशी. श्वेता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. या लाईनीपासून मी सुरुवात करणारी. आज आपल्या श्वेता यूट्यूब चॅनलवर जवळजवळ 13,000 सबस्क्रायबर्सचा आपण टप्पा क्रॉस केलेला आहे. यामागे रात्रंदिवस अतोनात मेहनत आहे. कुठेही लक्ष न देता फक्त असं काम करणं चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट क्रिएट करणं, वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवणं, ज्या माहीत आहेत नाही आहेत, वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर करणं, ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणं किंवा ॲज अ मॉडेल म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंग करणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, मग ते माझे क्लायंट्स असतील किंवा फॅन्स फॉलोअर्स असतील. सो या पद्धतीमध्ये या गोष्टी अभिनेत्री म्हणून आम्ही वारंवार या गोष्टींमध्ये अपडेट तर असतोच, पण मी सोशल मीडियावर खूप कमी प्रमाणात ॲक्टिव्ह असते आणि शक्य तेवढे जे लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात त्यांना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. सो अशीच एक ॲप्रिसिएशन पोस्ट मला तुमच्यासोबत नक्की शेअर करावीशी वाटते. ज्या वेळेला आपण एक अभिनेत्री म्हणून प्रवास करत असतो आणि ज्या वेळेला आपण एक यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करतो, त्या माध्यमातून काय सादर करायचं, आपल्याला काय करता येईल आणि कशाप्रकारे आपल्याला कंटेंट लोकांपर्यंत सादर करता येतील. मुळात यूट्यूबवर ॲक्टिव्ह होताना आपली निवड, आपली आवड आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला यूट्यूबवर कंटेंट सादर करावे लागतात. तो हे करतोय, तो ते करतोय म्हणून यूट्यूब चालवायचं नसतं. तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप मेंटेन करावी लागते. रात्रंदिवस तुम्हाला त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते. आणि सिंगापूरमधल्या एक फॉलोअर्स आहेत, तर त्यांनी सोशल मीडियावर माझी पोस्ट बघताना, माझे व्हिडिओज बघताना त्यांनी काल मला रितसर ऑफिशियल मेल केला होता आणि त्याच्यावर त्यांनी भरभरून ॲप्रिशिएशन पोस्ट मला मेलच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगच्या माध्यमातून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी, आपण वेगवेगळ्या लोकांना, इंडिया आणि फॉरेनमधल्या कंट्रीमधल्या लोकांसोबत आपण काम करत असतो आणि अशी जेव्हा ॲप्रिसिएशनची पोस्ट येते तेव्हा खूप बरं वाटतं. असं वाटतं की अजून आपण काम करायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, थांबायला नाही पाहिजे आणि काम हे सतत चालू राहिलं पाहिजे. सो त्या पद्धतीने मी हा नक्कीच प्रयत्न करेन की नवीन कंटेंट सादर करण्यासाठी, मग ते ब्लॉग्स असतील, गाणी असतील किंवा स्वामींचे कंटेंट असतील वेगवेगळ्या प्रकारचे, ते मी नक्कीच चांगल्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच तुम्ही प्रेम, आशीर्वाद श्वेतावल यूट्यूब चॅनलवर देत राहा. कंटेंट आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर आणि श्वेतावल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.